त्या दिवशी इथं एक बाईट दिली तुमची, कुठेतरी मुंबईच्या खेळातून तुमचं एक मन उडलंय. पण आता हिंदकेसरी मैदान आले बघा, ज्या मैदानाची आपली मुंबई अखंड वाट बघत असतो वर्षभर. 26 जानेवारीचा सावली मैदान देसाई, आणि मला वाटतं तिथं हरण्याचा इतिहास पण आहे खूप मोठा, आणि तो मैदान तोंडावर आलेलं आहे. तर काही नियोजन होणार का तिथं, म्हणजे त्याच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार का? प्रेक्षकांना बघण्यासारखा तर करायचा प्रयत्न करेन, कारण भरपूर आता माझी पण नंतर काही आपली मित्र परिवार हरण्याचे सर्व ग्रुप यांचं म्हणणं की दादा आपण खेळू, कारण कुठेशी तरी तुम्ही लगेच तडकाफडकी निर्णय घेऊ नका. बरोबर, तडकाफडकी निर्णय घेतला नाही, पण सगळं आयोजन हे ते सगळं हातगाड्या बिदगाड्या बघून जरी मैदानात गेलो, जर कुठे मला रीस वाटली तर त्या खेळाकडे दुर्लक्ष करून मी सीधा घरी येण्याचा प्रयत्न करेन, बैल न पलवता. काही पलवलाच पाहिजे असं काही मी कोणाच्या लागेंदारी खाऊन तिथं गेलेला नाही. बरोबर, आणि शरद झालीच पाहिजे. फक्त हरण्याला मी एक त्याच्या अस्तित्वासाठी पलवणार आहे, आणि एक माझ्या मुलाच्या नावासाठी. बरोबर, कोणाला हरवण्यासाठी हरण्या हा पलणार नाही. बरोबर. काय हरण्या पल्ला हा साहिल प्रतिष्ठान दौरली या नावासाठी, नावासाठी, आणि तो त्याचा अस्तित्व दाखवण्यासाठी की मी पलतो आणि मी अजून पलेन. बरोबर. आणि तिसरा नंदी फक्त थोडेसे एक 8-10 दिवसाची त्याची मी या भागात वाट बघेन आणि त्यालाही सज्ज करेन. बरं, मागे एक मुलाखत पडली होती बबलू शेठ तुमची, ऑलराऊंडर म्हणून तुम्ही घोषित केला. आता मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये मला सांगितलं की ते कसं काय, कोणता मैदान त्यांनी ठेवलेला नाही की तिथं पळाला नाही, म्हणून आज मी त्याला माझ्या स्वतःच्या नावाने माझ्यासाठी, मी कोणाच्या म्हणजे कोणी मला माझ्या हरण्याला उपमा द्यावा असा नाही, पण माझ्यासाठी आज तो ऑलराऊंडर आहे. म्हणजे नाशिकचा हा खेळ पूर्ण करून झाला, मुंबईला आणला, बिंजोरचा खेळ खेळवला, साताऱ्याला 3 फेऱ्याला घेऊन गेलो, तिथं हरण्या पालाला, तिथं फायनलचे काही नामचीन. त्याच्यानंतर मी चाकणला गेलो, मांडेकरांच्या लक्षात पालाला, आणि हरण्या आपल्याजवळ येण्याच्या आधी पण तिथं 2-3 मैदानं त्या घाटात पाळलेल्या 4 बैलांच्या, म्हणजे जिथं ड्रायव्हर नसतात, पुढं घोडा असतं आणि मागे, म्हणजे त्याच्यात पण हरण्या पाळलेला. स्कॉर्पिओच्या मैदानाला, बोनवलीचा मैदान केला नाही, दुसऱ्या दिवशी त्या मैदानाला गेलो. बरोबर. नमस्कार मित्रांनो, मागी गणेशोत्सवाचे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे उद्याच, आणि काल गणपती फेस्टिवल म्हणून एक मैदान झाला, त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी आपला ठरला आहे साहिल प्रतिष्ठान दौरलीकरांचा हरण्या. तर त्या हरण्याची मुलाखत घेण्यासाठी मी पोचलो आहे दौरलीला. बघा, काही दिवसापूर्वी बबलू शेठची मुलाखत पडली होती, ऑलराऊंडर म्हणून हरण्याला घोषित केलं आहे. तर कशा प्रकारे आपण तो विचारूया. आणि मला वाटतं भरपूर सारे आता मैदानं झाली, पण हरण्या कुठेतरी अपयश मिळत होतं हरण्याला. आणि त्याच्यानंतर पेडगावचा हिंद केसरी मैदान झाला, तिथे 1 नंबरचा मान मिळवला होता. त्याच्यानंतर हा कालचा गणेश केसरी म्हणून जो मैदान झाला, त्या मैदानामध्ये त्यांनी 1 नंबरचा मान मिळवला आहे. सोबत होता वैभव शेठ कदम गिरवी यांचा वासरू. तर आपण संपूर्ण माहिती करूया. आणि पुन्हा एकदा सांगतो, उद्या बाप्पांचं आगमन होतं आहे, लगेच 2 दिवसावर बाप्पांचा विसर्जनसुद्धा होणार, 1.5 दिवसाचा आणि 2.5 दिवसाचा. सर्वांना मागी गणेश उत्सवाच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा. तर चला आपण माहिती करूया. बबलू शेठ येतात इकडं, या साईडला बघू शकता तुम्ही. बघा, भरपूर दिवस चर्चा चालू होती की जलवा कसा आहे, तर आता जलवा एकदम ओके आहे, व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता त्याला जो घाव झाला होता तो कुठेतरी बरा झालेला आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि बऱ्याचशाच गोष्टी केल्या बबलू शेठनी, आणि आता जलवा एकदम ओके आहे, खातोय पितोय. आणि तिकडे त्या साईडला हरणे आहे. तर आपण या दोन्ही नंदींची माहिती करूया, आणि गुज्जर दावणीला नाही तर ती पण आपण माहिती करूया. चला मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, आपले प्रसिद्ध गाडा मालक बबलू शेठ आल्यात. आणि जो काल मैदान झाला श्री गणेश केसरी, या 1 नंबरचा मान मिळवणाऱ्या हरण्याची मुलाखत आपण घेऊया. अंगावर 1 नंबरचा गुलाल हा किती दिवसामध्ये पडलाय तो विचारूया. बबलू शेठ नमस्कार. नमस्कार. चांगला असा काल नियोजन केला, जो वासरू घातला होता त्या वासराची माहिती सांगा. आणि जो कालचं नियोजन झाला या मैदानात पळवण्याचा, तो कसा काय होता? कालचं नियोजन म्हणजे मी आदल्या दिवसाला तिकडे औंधच्या मैदानाला पळण्यासाठी होतो. आपला लक्षा गोपालबाबा महाराजांचा आणि हरण्या, लय दिवसाची इच्छा होती सागरची यांची की आपण हरण्यानं ते पळू, आणि त्याच्यासाठी गेलो होतो. तर लगेच लगातार मैदान तो श्री गणेश केसरी होता फलटणचा. म्हटलं ती इकडं रिटर्न येण्यापेक्षा तोही एक करू, मग थांबून घेतला. आणि वैभव कदम गिरवीचा, त्याचा भोला म्हणून दुसरा वासरू आहे, चांगल्यापैकी पळतो. तर त्याला एक विश्वास होता की हरण्यात चांगल्यापैकी वासरू पळेल, कारण नवीन खरेदी आहे त्याची. आणि त्याने आपल्याला फोन केला, आपण गेलो तिथे त्या मैदानासाठी, आणि चांगल्यापैकी गाडी गटाला, शेमीला आणि फायनलला तर कडेनी, म्हणजे जसा हरण्या कडेनी करून दाखवतो त्या पद्धतीत त्यांनी करून दाखवला की मी कडेला पळू शकतो म्हणून. बरोबर. आता ज्या वेळेला तुम्ही सांगितलं कडनं पळून,
फायनलचा फेरा पाळण्यासाठी गेला ना, तर बऱ्याच लोकांना डाऊट होता, कारण हारण्याला खांद असतो उजवा आणि तो होता डावीला. तर म्हणजे गाडी बसतंय का ना बसतं, पण कुठेतरी ना खुल्ला निकाल घेतलाय आणि मला वाटतं सेमीला पण खुल्ला निकाल घेतला आणि गटाला पण. काय हो, गाडी चांगल्याच पैकी पळत होती, कारण ज्या पद्धतीने हारण्याला तल पाहिजे त्या तलातून तो निघत होता. आणि राहिला विषय सेमी फायनलला ज्या वेळेस गाडी चालली होती तेव्हा मी वैभवला बोललो की जर इमर्जन्सी जर हारण्याला खांदा चेंज करायची वेळ आली तर आपण करू, कारण असं इमर्जन्सी आपण केलेलं आहे जिथं काही आपल्याला नंबराची चान्सच नाही अशा ठिकाणी. तर वैभव पण बोलला की दादा काही गरज पडणार नाही, आणि खरोखर तसं ते त्यांनी सिद्ध करून म्हणजे बोलल्यासारखं ते दाखवलं. बरोबर. म्हणजे त्यांनी त्याच्या नंदीवरचा विश्वास आणि आपण आपल्या नंदीवरचा विश्वास हे दोघांनी तिथं मानकरी बनवून सिद्ध करून दाखवलं. बरोबर. आता हा नियोजन झाला होता, तुम्ही सांगितलं जो आउटचा मैदान होतं त्याच्यानंतर लगेच नियोजन झालं होतं. आणि हा बघा मागी गणेश उत्सव आलाय, म्हणजे उद्याचं आगमन होतंय बाप्पांचा, आणि गणपती केसरी म्हणून हा गणेश केसरी म्हणूनच्या मैदान झाला, आणि त्या मैदानाचा 1 नंबरचा मान किती महत्त्वाचा होता, कारण तुमच्या घरी पण गणपती आहे. घरी भावाच्या मुलाच्या नावाने गणपती आहे, तो तर आनंदच आहे. आणि त्या केसरीचा मान हा गुलाल घेऊन हारण्या आज आपल्या घरी समजायचा येतो, तर मोठी आनंदाचीच गोष्ट. आणि तुम्ही बघितलं असेल की गेल्या वर्षीचे जे पावसाळ्याचे गणपती असतात त्याच्यात सुद्धा हारण्याने आणि मथुरने मोठा सिंहाचा वाटा दोघा मिळून गणरायाला घेऊन जाण्याचा विसर्जनाच्या टायमाचा त्या मिरवणुकीला त्यांनी एक रथ म्हणून तयार करून आज अख्ख्या महाराष्ट्रात चांगल्यापैकी मथुर आणि हारण्याचं नाव, आणि ते दोघे एकाच होत्या, तर पब्लिक पण भरपूर त्याच्यात खुश होती. बरोबर. की त्यांनी कुठंशी तरी एक चांगला श्री गणेशाचा विसर्जनाची मिरवणूक. बरोबर. आता जो मैदान झाला 1 नंबरचा मान मिळवला आहे, मला वाटतं शेवटला पेडगावचा हिंद केसरीचा 1 नंबर मान मिळवला, त्याच्यानंतर हा 1 नंबर आहे का आता मध्ये कुठे झालाय? नाही, त्याच्यानंतरच बोलला तर चालेल. गाडी पळाली, पण कसं असतं शेवटला आपण जो नंदी घालू त्या नंदीच्या आधारित नंदी पळातो. पण आज परत आपण आपल्या पद्धतीत होतो, शेवटला ही हारजीत आहे. बरोबर. आज कोणाचा 1 नंबर कोणाचा 5 नंबर हे असे नंबर आहेत, त्या पद्धतीत जसा बैल असेल तुमचा तसा नाही असेल. बरोबर. आपण थोडीशी सुधारणा केली पाहिजे की कोणता नंदी घालून आपण गुलालात राहिलो पाहिजे. बरोबर. त्याच गोष्टी. आणि आता बघा तिन्ही फेरे ड्रायव्हर कोणता बसवला होता, कारण कुठेतरी त्याचं पण कौतुक व्हायला पाहिजे ना. कौतुक म्हणजे ड्रायव्हर सनी ड्रायव्हर चांगल्यापैकी गाडी, एक अनुभवी ड्रायव्हर आहे, आणि मी त्याला आपल्या बसवण्याचा विचार केला आणि चांगल्यापैकी आज पण तो आवडीने हरण्याची गाडी बोलला तर त्याला आनंद वाटतो. म्हणजे हरण्याची गाडी हाकलासाठी भरपूर ड्रायव्हर आहेत का ते स्वतःहून सांगतात की आम्ही दादा बसतो, पण कुठेशी तरी बैलाच्या वाईत जसा बैल असेल तसा आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. एखादा समोरच्या माणसाचे बैलाच्या काही गोष्टी त्यालाच माहीत असतात ड्रायव्हरला, त्याच्यामुळं आपला ड्रायव्हर थांबून आपल्याला त्या ड्रायव्हरला समोरच्याचे चान्स द्यावा लागतं. बरोबर. आणि आपण ते देतो. पण सनीने चांगल्यापैकी गाडी म्हणजे असं कोणती गोष्ट त्याला सांगायची विचाराची आता हरण्याच्या बाबतीत तरी गरज राहिलेली नाही. बरोबर. आता प्रत्येकाला एक आवड पण असतं आपला मुंबईचा हरण्या गेल्यानंतर, की आपल्या मुंबईमध्ये बघा सर्वजण आवर्जून बघत असतात की आज 1 नंबर व्हावा किंवा फायनलला तरी बसावा. भरपूर जणांचा आशीर्वाद इकडून पाठीशी होता. काय बोलाल? नाही, ते आज सर्व गोष्टीत तर आपण त्या आनंदावरतीच आहे. आज मलाही गर्व आहे की आज आपला हरण्या जर तिथं पळतो आणि कुठेतरी आपल्या नावासाठी आपल्या भागासाठी, तर तसंच त्यांनी जी प्रेक्षक आपली जी आवडीने बघतात त्यांनी असं समजावं की हा नंदी त्यांचाच आहे, फक्त मी एक त्याचा पोषित आहे, पण सर्व काही नावाचा गावाचा लोभ हा समजाचा प्रेक्षकांचा जे आवडीने बघतात त्यांचाच आहे. बरोबर. आता मागे एक मुलाखत पडली होती बबलू शेट तुमची, ऑलराऊंडर म्हणून तुम्ही घोषित केला. आता मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये माझे सांगितलं की ते कसं काय, तर आता ते तुमच्या तोंडातून ऐकायला आवडेल आम्हाला. नक्की काय ऑलराऊंडरचं म्हणजे असं की हरण्या कुठल्याच मैदानाला पळायचा राहिला नाही असा विषय. जिथून मी नाशिकला घेतला त्यावेळेस घोड्यातच हरण्या पळत होता, म्हणजे नाशिकचा हा खेळ पूर्ण करून झाला. मुंबईला आणला, बिंजोरचा खेळ खेळवला, बिंजोरला हरण्या पळाला, तिथला खेळ पुरा झाला. साताऱ्याला 3 फेऱ्याला घेऊन गेलो, तिथं हरण्या पळाला, तिथं फायनलचे काही नामचीन मैदानांचे गुलाल हरण्याने प्राप्त केले, तिथलाही पुरा करून घेतला. त्याच्यानंतर मी चाकणला गेलो, मांडेकरांच्या लक्षात पळाला, आणि हरण्या आपल्याजवळ येण्याच्या आधी पण तिथं 2-3 मैदानं त्या घाटात पळालेल्या 4 बैलांच्या, म्हणजे जिथं ड्रायव्हर नसतात, पुढं घोडा असतं आणि मागे, म्हणजे त्याच्यात पण हरण्या पळालेला आहे. मांडेकरच्या लक्षात तर मी स्वतः घेऊन गेलो तो स्कॉर्पिओच्या मैदानाला, बोनवलीचा मैदान केला नाही, दुसऱ्या दिवशी त्या मैदानाला गेलो. बरोबर. तर तिथेही पळवलेलं आहे. आणि राहिला तर एक मैदान बाकी याचा आपला लोणावल्या भागातला छकडीचा सेकंदाचा, तर तिथेही त्या दिवशी पळवून त्यांनी
मोटरसायकलचा बाईकचा मानकरी बनाला. आणि राहिला संभाजीनगर त्या भागात सेकंदाचा, तर आपले जाकीर शाकीर जे आहेत त्यांच्याच गोट्याला हरण्या मी घ्यायच्या आधी हा 1 महिनाभर त्यांच्याच गोट्यात होता, त्यावेळेस सेकंदाला पळत होता. म्हणजे असा कोणता मैदान त्यांनी ठेवलेला नाही की तिथं पळाला नाही. म्हणून आज मी त्याला माझ्या स्वतःच्या नावाने माझ्यासाठी, मी कोणाच्या म्हणजे कोणी मला माझ्या हरण्याला उपमा द्यावा असा नाही, पण माझ्यासाठी आज तो ऑलराऊंडर आहे. ऑलराऊंडर आहे, बरोबर आहे. आता तुमच्यासाठी असलं तरी मला वाटतं आता माझ्या माहितीने मी बघतोय मुंबईचा एकमेव बैल ऑलराऊंडर म्हणून त्याला घोषित केलं जातंय. कारण आपल्या मुंबईला भरपूर सारे बैल आहेत, पण या प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक बैल नसतोय, पण हरण्या प्रत्येक खेळामध्ये आणि तिथं जाऊन त्यांनी मान पण मिळवलाय. आता रिसेंटली एक बाईक पण मिळाली ना इथं लोणावलेला मैदान, लोणावलेला बाईक. बरोबर आहे. म्हणजे जिथे गेला तिथे नंबरात राहिलेलाच आहे, असं काही म्हणजे खेळला आणि नंबराच्या पलीकडे गेला असा नाही. आणि दुसरा विषय, आपण 26 जानेवारीला खेळलो त्यावेळेस आपल्याला राहुल भोईरने एक जो नाव दिला मुंबईचा कोहिनूर म्हणून, आज तोही भरपूर प्रसिद्ध नाव झालेला आहे. आज घाटावर पण गेलो तर काही लोकांनी ज्यांनी ती कानाला ती ऐकलेलं आहे ते सांगतात की मुंबईचा कोहिनूर. बरोबर. तर त्याच्यात आपल्याला अजून आनंद वाटतो. आणि मी राहुल भोईरचेही धन्यवाद देईन की कुठेशी तरी त्यांनी एक शोधलेला नाव तो माझ्या खरोखर त्यात हिरासारखाच आहे. बरोबर. आता मी पण कौतुक करेन राहुल भोईरचं. बऱ्याचशाच बैलांना बघा आता ते गाडा मालक त्यांचे प्रशंसा करतात. जसं मथुरला पण आता मुंबईचा कालीज म्हणून तो इथं पुकारतोय. त्यानंतर व्हाईट गोल प्रधान, अशी भरपूर शॉटगन मेहरबान, शॉटगन वरदान अशी नावं त्यांनी दिली आहेत आणि ती नावं रूपाला सुद्धा आलेत. गाडा मालकांना पण आनंद वाटतं. आता जो पुढचा प्रवास, आता पुन्हा कुठला मैदान करतात का तुम्ही, का आता विश्रांती आहे किती दिवस? नाही, आता शक्यतो म्हणजे जसं मैदान असेल तसं आपण पळवतो, मैदान मिस नाही. पण हरण्याला असं आहे की तुम्ही 2-3 दिवसा आड पण पळवला तर उलटा त्याला अजून या, कारण आराम दिला तर उलटा तो थोडासा या होऊन जातो. पण जसं तुम्ही रेग्युलर पळवत राहाल तसा तो त्या जोशातच आहे. आता तर हरण्याच्या जोशात आहे का आम्हाला कुठेही त्याच्यात कोणती शंका वाटत. बरोबर. आता अजून एक प्रश्न घेईन मी. तुम्ही त्या दिवशी इथं एक बाईट दिली तुमची, कुठेतरी मुंबईच्या खेळातून तुमचं एक मन उडलंय. पण आता हिंदकेसरी मैदान आले बघा, ज्या मैदानाची आपली मुंबई अखंड वाट बघत असतो वर्षभर. 26 जानेवारीचा सावली मैदान देसाई, आणि मला वाटतं तिथं हरण्याचा इतिहास पण आहे खूप मोठा, आणि तो मैदान तोंडावर आलेला आहे. तर काही नियोजन होणार का तिथं, म्हणजे त्याच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार का? प्रेक्षकांना बघण्यासारखा तर प्रयत्न करायचा प्रयत्न करेन, कारण भरपूर आता माझी पण नंतर काही आपली मित्र परिवार हरण्याचे सर्व ग्रुप यांचं म्हणणं की दादा आपण खेळू, कारण कुठेशी तरी तुम्ही लगेच तडकाफडकी निर्णय घेऊ नका. बरोबर. तडकाफडकी निर्णय घेतला नाही, पण सगळं आयोजन हे ते सगळं हातगाड्या बिदगाड्या बघून जरी मैदानात गेलो, जर कुठं मला रिस वाटली तर त्या खेळाकडे दुर्लक्ष करून मी सीधा घरी येण्याचा प्रयत्न करेन, बैल न पळवता. काही पळवलाच पाहिजे असं काही मी कोणाच्या लागेनदारी खाऊन तिथं गेलेला नाही. बरोबर. आणि शरद झालीच पाहिजे. फक्त हरण्याला मी एक त्याच्या अस्तित्वासाठी पळवणार आहे आणि एक माझ्या मुलाच्या नावासाठी. बरोबर. कोणाला हरवण्यासाठी हरण्या हा पळणार नाही. बरोबर. आता कायम तुम्ही बाईटमध्ये बोलत असता, त्याच्या आधी पण बोलत, आता पण बोलतात, कायम हरण्या पल्ला हा साहिल प्रतिष्ठान दौरली या नावासाठी, आणि तो त्याचा अस्तित्व दाखवण्यासाठी की मी पळतो आणि मी अजून पळेन. बरोबर. याच्यासाठीच. बाकी कोणाला असं वाटून देऊ नका की हरण्या आम्हाला हरवण्यासाठी येणार आहे आणि हे करणार आहे, तर असा कदाचित कुणी विचार पण मनात करू. बरोबर. आता जसं आता बऱ्याचशाच गोष्टी घडल्या, आता आपला जलवा, आता थोडक्यात आपण त्याची बाईट घेऊया. जो हरण्याने कालचा मान मिळवला आहे, शेवटला हरण्याचा विषय विचारतो तुम्हाला, जो अंगावर गुलाला आहे त्याच्या, काय वाटतं बघून? काय कालचा आनंद म्हणजे अख्खा दिवस आनंद होता. पहिला गुज्जरनी गट पास केला, त्याच्यानंतर गुज्जरनी सेमी पास केली आणि गुज्जर फायनल पास केली. त्याच्यात मागे मागे याचा वस्ताच गुज्जरचा धावत होता, त्यांनी गट पास केला, त्याच्यानंतर त्यांनी सेमी पास केली आणि यांनी नंतर फायनलचा 1 नंबर घेतला. बरोबर. म्हणजे काल गुज्जरचा पण फायनल झाला. काल गुज्जरचाही फायनल झाले. काल गुज्जर आम्हाला पहिले असं वाटलं की 2 नंबर झाला म्हणून, पण तो 3 आणि 4 नंबर दोघात समान देऊन ती बक्षीस वाटप करणार. बरोबर. तो कुठल्या मैदानाला झाला? तो निमसोडचा मैदान होता, आदत ओपनचा बैल, एक आदत एक बैल होता. आणि गुज्जर काल खूप छान पळाला. म्हणजे एवढ्या दिवस आपण बैठक ठेवला होता पण नाही. आणि मांडव्याचा बालू ड्रायव्हर त्याच्याकडे आता नियोजन आहे आणि चांगल्यापैकी नियोजन केलं. आणि गुज्जरचा पहिलाच मैदान का गुलालाचा? गुलालाचा नाही, गुज्जरचा दुसरा. दोडकी आणि गुज्जर आपण एकदा पळवला होता, 2-3 वेळेला 1-1, 2-2 फुटासाठी मार खाला होता. पण कालचा मांडव्याच्या बालुदाईवर जवळ गेल्यापासून पहिला गुलाल. म्हणजे घरी बाप्पा येतात आणि बाप्पांनी खूप चांगला आशीर्वाद दिलाय. 2 नंदी आपल्या गुलालामध्ये रंग. आणि तिसरा नंदी फक्त थोडेसे एक 8-10 दिवसाची
त्याची मी या भागात वाट बघेन आणि त्यालाही साध्य करेन. बरोबर, थोडक्यात आपण त्याला पण दाखवूया. मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता तुम्ही जलवा. आपण बबलूदाला विचारूया. कुठेतरी खूप मोठी दुखापत झाली होती पण त्याच्यातून आता सावरले जलवा. कुठल्या डॉक्टर आपण ट्रीटमेंट केली ते विचारूया. कसा काय सल्ला घेतला कोणाचा? बबलू शेठ आता कसं आहे जलवा ते सांगा मला. जलवा तर एकदम मस्त फिट झाले. एक 10-15 दिवसाची त्याला गरज आहे आणि वॉर्मअपाची गरज आहे. वॉर्मअप करून सगळ्या गोष्टी त्याच्या करून या करून बाकी जखमापासून तो सर्व आता नील झालेला आहे. बरोबर. आता तुमच्या मुलांनी तर मेहनत घेतली त्याला बरं करण्यासाठी, पण जे डॉक्टर आहे किंवा अजून कोणाचं काही सल्ले घेतले त्यांचं कौतुक काय करा? डॉक्टरांचा सल्ला म्हणजे आपले पवार डॉक्टर आहेत बदलापूरचे, ते आता इथेशी याला होते आपला भिवंडीला. त्यांना यायला नव्हता भेटत पण आम्ही टेम्पोमध्ये जाऊन हे करायचो. मग गेल्या पहिले जलवाची हे करायची आणि त्याने सर्व गोळ्या औषधी देऊन कवर केला. आणि काशीत डॉक्टर आपले डोंबिवलीचे ते तर म्हणजे फॅमिली डॉक्टरच आहेत आपले. कोणत्याही क्षणाला कोणत्याही वेळेला ज्यावेळेस फोन करेन त्यावेळेस डॉक्टर अवेलेबल, नाहीतर फोनवर तरी आपल्याला सल्ला देऊन त्या पद्धतीत. बरोबर. म्हणजे काशीत डॉक्टर म्हणजे हरण्या, गुज्जर आणि जलवा यांचे मी एक याच करून ठेवलेले म्हणजे देखभालीसाठी कोणत्याही गोष्टी. आणि त्याने पण तो पण एवढा नंदींवरती आपल्या प्रेम करतो की ज्या क्षणाला सांगू त्या वेळेला. बरोबर. त्यांच्या गोळ्या औषधांनी सर्व कवर केला. आणि आयुर्वेदिक औषध जो भाजल्याचा आपल्या मलंगडाच्या पायथ्याशी वाडी म्हणून गाव आहे, त्या वाडीत आदिवासी कुटुंब आहे त्यांनी मला तो औषध करून दिला. आणि तो औषध लावून त्यांनी ते जखम कवर केली. गोळ्या औषधी इंजेक्शन हे डॉक्टरांची घेतली आणि जखमीवरती औषध हा आयुर्वेदिक करून कवर केलं. म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी झटतंय बघा, म्हणजे आपल्यासाठी मेहनत घेतो. हो. आणि राहिलाच विषय, पहिल्यांदा भरपूर नाराज झालो सुरुवातीला. त्यावेळेस बैलाला 24-48 तास तर बसण्याची पण परिस्थिती नव्हती. त्यावेळेस आरड बेरडचे तिकडचे जे डॉक्टर आहेत माली डॉक्टर, त्या माली डॉक्टरनी पण आपल्याला फोनवरती सजेशन करून गोळ्या त्यांनी कोणत्या अदलबदल करायच्या त्या करायला लावल्या. आणि त्याच्यासाठी मोलाचं सहकारी आपले घोटचे जगदीश कोहली आणि माली डॉक्टर आणि मी आम्ही असं कॉन्फरन्सवरती येऊन तो आम्ही हे केला. कारण तेवढ्या सांगलीला घेऊन जाणं म्हणजे या दुखापतीत शक्य नव्हतं. त्याच्यामुळं डॉक्टरांनी हे केलं, त्यांचेही धन्यवाद. बरोबर. चला आता तुम्हाला जलवा पण लवकरच बरा होतोय, तो पण मैदानामध्ये दिसणार. हरण्या पण 26 जानेवारीच्या मैदानामध्ये दिसणार. या सर्व प्रवासासाठी तुम्हाला आणि तुम्ही जी देखरेख करतात ना नंदींची, कुठेतरी बघा एक महाराष्ट्रामध्ये एकमेव गाडा मालक असं बोललं जातं कमेंट बॉक्समध्ये की कुठेतरी नंदींवर प्रेम सर्वांचाच असतं समजावा, पण तुमचं एक अफाट प्रेम असतो आणि तो प्रेम तुम्ही कायम ठेवा त्यांच्यावर, हीच देवाकडे प्रार्थना करेल. तर आपण बघितला बबलू शेठची पूर्ण बाईट घेतलेली आहे. जलवा पण कव्हर झालेला आहे. हरण्याचा पण काल 1 नंबर झाला आणि त्याच्यानंतर गुज्जरचा 4 नंबर झाला आहे. बघा एक मेहनत घेतात गाडा मालक आणि त्याच्यानंतर त्यांना फल मिळतं. तर अशी होती आजची मुलाखत आवडलेच तुम्हाला व्हिडिओला लाईक करा. मी बघतोय 10,000 लोक व्हिडिओ बघतात पण तिथे लाईक करतात 200 आणि 400. तर खालती बटन असतं लाईकचा, तो लाईक करा आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. तर आता आपण भेटू पुढच्या मैदानामध्ये. चला, धन्यवाद.